नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आहे डॉक्टर अजय रांका, झायडेक्स इंडस्ट्रीजचा चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर. आज आपण गोष्ट करू की मायकोरायझा जैविक खाद आणि NPK जैविक खाद का एकाच्या बरोबर म्हणजे बरोबर वापरायला पाहिजे, याचं कारण काय आहे हे आपण सायंटिफिकली समजून घेऊ आणि यांनी तुम्हाला काय लाभ होईल ते पण मी तुम्हाला समजून सांगतो. तर पहिले तुम्हाला काय समजायला पाहिजे की आपली जी जमीन आहे ती कडक झालेली आहे, दबलेली आहे. तर करायचं काय आहे, आपल्याला सगळ्यात पहिले झायटॉनिक M घ्यायचं आहे. झायटॉनिक M म्हणजे काय? झायटॉनिक टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर मायकोरायझा, त्याचे स्पोर्स, याला आपण वॅम म्हणतो, एक एंडो म्हणतो, एंडो मायकोरायझा म्हणतो, याचं डॉमिनन्स असतं त्याच्यामध्ये. हे FCOच्या हिशोबाने प्रमाणित असतं, त्याचे स्टँडर्ड मेंटेन करतो आपण. तर याला आपल्याला जमिनीमध्ये टाकायचं आहे. आता यांनी काय होणार, तर पहिले तर जे झायटॉनिक टेक्नॉलॉजीचं जे मटेरियल आहे हे तुमच्या जमिनीला नरम आणि भुरभुरी करतं. त्याच्यामध्ये असे कोट्यावधी खांब लागू जातं. म्हणजे काय झाली, हवा गेली, त्याच्यामध्ये पाणीचं संग्रहशक्ती वाढली आणि तुमच्या सफेद मुळांचं जे वाढ आहे ती जोरदार होते. आणि हा जो मायकोरायझा आहे हा त्या सफेद जळांच्या मुळांमध्ये, नॉर्मल मुळांच्या मध्ये आतमध्ये शिरतो. त्याच्याबरोबर त्याचा जो जुडतो, आम्ही त्याला इंग्लिशमध्ये सिनबायोटिक रिलेशनशिप म्हणतो. म्हणजे एक दुसऱ्याच्या बरोबर जुळून जातात, आतमध्ये जातात. म्हणजे काय होईल, आता ते जमिनीमधून पाणी आणि पोषण दोन्ही चांगली तऱ्हेने घेतात. तर हा मायकोरायझाचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज काय आहे की हा एकदम सूक्ष्म जे जाळ म्हणतो आपण, तशी हायफीचं नेटवर्क बनवतं. म्हणजे तुमचं जे झाडांचं क्षेत्र आहे ते मोठं तर झालंच, नरम आणि भुरभुरी जमीन झाली, पण ते घन पण झालं. या ज्याला आपण म्हणतो सूक्ष्म जाळांचं हायफी नेटवर्क तयार झाल्यामुळे आता काय होतं की या हायफी नेटवर्कमधून ते पाणी घेतं. म्हणजे याच्यावरती पाणी पिण्याची हे आली, याच्यामधून पोषणही आतमध्ये बाहेर जातं. तर काय होईल की हे जे NPK बॅक्टेरिया आपण टाकतो, नायट्रोजनला फिक्स करण्याची ताकद असणारे असे रायझोबियम किंवा ॲझोटोबॅक्टर हे सगळे असतात. याच्यामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम हे सॉल्युबलाइज करून याला मोबिलाइज करायचं कसं, याची पण मायक्रोब्स असतात. आता यांना पाणी पाहिजे, खायला पाहिजे, हे त्या हायफी नेटवर्कवरती मिळतं. आणि तुम्हाला असं दिसेल की ही हायफी नेटवर्कवर यांची संख्या वाढते आणि यांची काम करण्याची ताकद पण वाढते. म्हणजे आता आपल्या झाडाला जास्त पोषण मिळेल NPKचं आणि जास्त पाण्याचंही प्रवाह मिळेल आणि हे त्याच्या वाढीच्या करता फार चांगलं असतं. तर फक्त झाडांचं क्षेत्र मोठं आणि घन करून काही तर फायदा होतो, पण त्याच्याबरोबर जर NPK टाकला, आपला झायटॉनिक NPK पर्टिक्युलरली, तर आणखीन डबल फायदा होतो. तुम्हाला असं दिसेल की तुमच्या रोपांची जी वाढ आहे ती एकदम चांगली होईल. आणि याच्याच करता आपण काय करतो, टिपिकली आपण सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही मायकोरायझा, NPK आणि झिंक तिन्ही टाका. तिन्ही जैविक खाद एकाबरोबर मिक्स करून आमच्याकडे मिनी किटमध्ये आम्ही देतोच तुम्हाला. तर तसं टाका तुम्ही आणि तुम्हाला दिसेल की तुम्ही मिनी किट घ्या किंवा नर्सरी किट घ्या, या तिघांचा तुम्हाला समन्वय मिळतो. आणि याचा जर उपयोग केला तर तुम्हाला ज्याला म्हणतो ना डबल इंजिन सरकार, तसं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एकदम दिसेल की डबल फायदा होतो आपल्याला शेतामध्ये. तर जरूर याचा उपयोग करा. आता तुम्हाला सायंटिफिकली कळलं की का एक दुसऱ्याच्या करता हे पूरक आहेत.
तर यांचा उपयोग करा आणि चांगली शेती करा. नमस्कार.